नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मामा मामींनी चिनूची जी पत्रिका आणलेली असते, काव्य लगेचच ती पत्रिका हातामध्ये घेते आणि त्या कवरमधून पत्रिका बाहेर काढत वाचून दाखवते. काय लिहिलं आहे या पत्रिकेवर? काय लिहिलं आहे? आमच्या मुलीच्या लग्नाला, आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं. हा लिहिलं ना? मग मी अशी मुलगी आहे ना मामा मामी, की ज्या मुलीच्या लग्नाची पत्रिकाच छापली गेली नाही आणि तिचं लग्न लागूनही गेलं. तुम्ही माझ्याच ताईच्या लग्न मंडपात माझंच लग्न, एखाद्या बाहुलीचं लग्न लागावं ना अशा पद्धतीने पार्थबरोबर लावून दिलं आणि वरनं तुम्ही बेबी कधी प्लॅन करताय असं विचारताय मला. लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं विचारताना? हां, आधी तर एखाद्या मुलीला तुम्ही बळजबरीने लग्नाला उभं करता आणि नंतर तिला हे असं सगळं विचारता का? का अशी प्रत्येक वेळेस अपेक्षा असते तुम्हा सगळ्यांची, की प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला हवी, तुम्हाला वाटेल तसं? नको ना, आमचं आयुष्य आहे ना, जगू देत ना आम्हाला आमच्या पद्धतीने, राहू देत ना आम्हाला आमच्या हिशोबाने. त्याबरोबर मामी काव्याला म्हणत असते, अगं बाळा काव्या, हे बघ, तुला दुखवावं असा माझा हेतू नव्हता. तुझी आई मगाशी पार्थरावांबद्दल बोलली म्हणून मला वाटलं की तुझं आणि पार्थचं सगळं व्यवस्थित आहे. त्याबरोबर काव्या म्हणत असते, मामी तुला असं कसं वाटू शकतं गं? सांग ना, कसं वाटू शकतं? बळजबरीने लावून दिलेलं लग्न आहे ना तुम्ही आमचं. तुमच्या जनरेशनला असं का वाटतं की लग्नानंतर होईलच प्रेम म्हणून? असं नसतं प्रत्येक वेळेस. त्याबरोबर लगेचच आई ही काव्याला म्हणत असते, काव्या शांत हो तू, बाद झाला आता. त्यावर लगेचच काव्या म्हणते, नाही आई, नाही, आता मी शांत नाही बसणार. गेला एक महिना तुला माहिती आहे यांच्याबद्दलचा राग ना असा मनात कोंडून ठेवला होता मी, पण आज ज्यावेळेस यांना समोर पाहिलं ना तेव्हा मला स्वतःवरती ताबा नाही राहिला, समजलं? आणि मग ती स्वतःच्या कुटुंबियांना विचारत असते, का लावून देता तुम्ही एखाद्या मुलीचं जबरदस्तीने लग्न समाजाच्या भीतीखाली घालून? सांगा ना, कशासाठी करता हे सगळं? बरं घालता समाजाची भीती आणि वरती नंतर तुम्ही लावून दिलेलं लग्न त्या मुलीने पार पाडायचं, संसार सुखाने नेटाने करायचा ही तुमची अपेक्षा. कशाला बाबा तुम्ही मुलीचं लग्न लावून देता सो कॉल्ड समाजाच्या भीतीने, पण लग्नानंतर एकदा तरी तुम्ही तिला विचारता का हो की बाई गं, आम्ही जे तुझं बळजबरीने लग्न लावून दिलेलं आहे त्यामध्ये तू सुखी आहेस का? तू खुश आहेस का? त्या घरात तुला कसला त्रास नाही आहे ना, कसला जाच नाही आहे ना? विचारता का हो? हां, आणि असं म्हणता की जर कसला त्रास असेल, तुला काही अडचण असेल तर सोड ते सगळं आणि ये कायमचे आपल्या घरी निघून. सोड सगळ्यावर पाणी, हो मोकळी, तुला जे हवंय ते कर, तुझ्या मर्जीने तुझ्या हिशोबाने राहा म्हणून बोलता नाही ना बोलत तुम्ही. मग का उगाच नको ते प्रश्न विचारून आमच्या जखमेवरती मीठ तरी चोळता? कशासाठी? काय गरज आहे या सगळ्याची? प्रत्येक वेळेस तुम्हाला असं का वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम? नसतं असं. तुमची जनरेशन हे कसं एवढं एक्सेप्ट करायची की लग्नानंतर होईल प्रेम म्हणून? असं नसतं ना. बरं, लग्न लावून देता आणि वरनं बेबी प्लॅनिंग विचारता. काहीच वाटत नाही तुम्हाला हे सगळं विचारताना? जीभ झडत नाही तुमची? आता खरं तर आज काव्याच्या मनामध्ये मामा मामींबद्दल जो काही राग असतो तो खरोखर तिने व्यक्त केलेला असतो आणि अर्थात तिची या सगळ्यात काही चूकसुद्धा नाही आहे, कारण कोणत्याही मुलीला राग येणं स्वाभाविक आहे, कारण एका दिवसामध्ये तिच्या आयुष्याची संपूर्ण राख रांगोळी या मामा मामींमुळे झालेली आहे. तर आता त्या ठिकाणी अनिशा पोहोचलेली असते. अनिशा काव्याचा हा रौद्र अवतार पाहते आणि तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. ती विचार करते की अरे काव्याचं हे सगळं काय सुरू आहे? अनिशा पुढे यायला लागते धावत. तोपर्यंत इकडे मामा मामी काव्याला म्हणत असतात की काव्या, अगं बाळा, जर तुला तुझ्या संसारात काही अडचण असेल तर सांग आम्हाला, आपण मिळून मार्ग काढू या सगळ्यातनं, सोडवू सगळं. त्यावर काव्या म्हणत असते, प्लीज नको पुन्हा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही करू नका. आत्तापर्यंत जेवढं केलं आहे ना तेवढं खूप झालं, पण यापुढे नको. यापुढे माझ्या आयुष्याचं काय करायचं आहे ना ते मी माझं बघून घेईन, समजलं तुम्हाला? खरं तर ना माझ्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या माणसांनी ह्या उंबऱ्याच्या वरच नाही यायला हवं होतं, पण तुम्ही आलात तर ठीक आहे, आता काही हरकत नाही. पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा, पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका, मला काहीच विचारू नका, कळलं?
आता अनिशाला काही कळत नाही काव्या एवढी का चिडली. अनिशा काव्याला हाक मारते आणि म्हणत असते, काव्य अगं शांत हो, काय सुरू आहे सगळं. काव्य काहीच न बोलता तिकडनं खोलीमध्ये पळून निघून जाते. त्याबरोबर लगेचच इकडे दौलत मामा बकुळा मामीला म्हणतात, बकुळे चल आपण निघू. त्याबरोबर पुढे आई येते आणि आई मामाला म्हणत असते, दादा अरे असा नाराज नको ना हो, काव्याच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. त्याबरोबर बकुळा मामी म्हणायला लागते की अहो ताई नका मागू माफी, नकाच मागू तुम्ही माफी. उलट काव्याच्या मनात अजूनही या गोष्टीचा सल आहे, अजूनही तिच्या मनात या लग्नाबद्दल आमच्याबद्दल एवढा राग आहे. हे बघूनच मला खूप जास्त वाईट वाटतं आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं आहे काव्याच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याचा. मला वाटलं होतं की समजा सुरळीत झालं असेल म्हणून, पण नाही, अजून काही बी सुरळीत नाही आहे. तर मामासुद्धा म्हणायला लागतात, काव्याच्या आजच्या बोलण्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे काव्या ही अजूनही खुश नाही आहे, तिने हे लग्न स्वीकारलेलं नाही आहे. तर दुसरीकडे काव्या ही रडत असते. ती म्हणत असते, कशाला येतात ही लोक प्रत्येक वेळेस, काय गरज असते यांना प्रत्येक वेळेस यायचं आणि दुसऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळून जायचं. करत होते ना मी माझे प्रयत्न, जात होते ना हळूहळू पुढे, मग कशाला आली ही पुन्हा माझ्या आयुष्यात लोक. काय गरज होती यांना पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याची, ढवळाढवळ करण्याची. अगोदरच माझ्या आयुष्याची वाट यांनी लावून टाकली. खरं तर चूक ना सगळी पार्थची आहे. जर पार्थ काल रात्री घरी आले नसते तर आईला वाटलंच नसतं की सगळं सुरळीत सुरू आहे म्हणून. पण नाही, आता बास, आता उगाच नको त्या गोष्टींना, चुकीच्या गैरसमजांना मी हवा पाणी घालणार नाही आहे. आता मी काही तो फायनली निर्णय घेतलाच पाहिजे असा विचार करून तिला आठवतं की मगाशी तिने ॲडव्होकेट किल्लेदारांना मला आत्ता डिवोर्स नको आहे असं सांगितलं होतं. ती लगेचच पुन्हा एकदा ॲडव्होकेट किल्लेदारांना कॉल करायला लागते. आता किल्लेदार फोन उचलत नसतात. काव्या मनात म्हणत असते की अरे आज हे सगळेच का डोक्यात जात आहेत माझ्या. आता काव्य चिडचिड करत असते, त्रागा करून घेत असते. इतक्यात त्या ठिकाणी खोलीत अनिशा पोहोचलेली असते. आता अनिशा काव्याला ही अशी चिडचिड करताना, त्रागा करताना बघते आणि म्हणत असते, काव्या काय सुरू आहे तुझं? काय चाललंय? खाली मामींशी किती उद्धटपणे बोलली आहेस तू, का बघतेस असं? डोकं फिरलंय का तुझं? का करतेस हे सगळं? का उगाचच्या उगाच एवढी चिडचिड? त्याबरोबर काव्य म्हणत असते, उगाच नाही या अनिशा, उगाच नाही, ह्याच मामींमुळे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. यांनीच माझं लग्न मंडपात पार्थबरोबर लावून दिलं. यांच्यामुळेच आज माझ्या आयुष्याला हे एक वेगळं वळण मिळालेलं आहे. समजलं तुला? यांच्यामुळे घडलं हे सगळं. आणि आज स्वतःच्याच मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले होते. लाज कशी वाटत नाही गं यांना हे सगळं वागताना. त्यावर अनिशा ही म्हणत असते, काव्या अगं शांत हो, मग त्याच वेळेस तू लग्न मंडपात का नाही बोललीस? जर तेव्हा बोलली असतीस तर आता हे सगळं करण्याची वेळच आली नसती ना. त्यावर काव्या म्हणत असते, नाही बोलता आलं मला अनिशा, त्यावेळेस नाही बोलता आलं. त्यावेळेस याच लोकांनी मला माझ्या आईवडिलांच्या जीवाने, समाजाच्या भीतीने घाबरवलं होतं, भांबावून सोडलं होतं आणि त्यामुळे मला काहीच नाही बोलता आलं, काहीच नाही करता आलं मला त्यावेळेस. आणि म्हणून लग्नाच्या बोहळ्यावरती चढले मी. पण आता नाही, आता बास झालं अनिशा. तुला कळतंय मला किती त्रास होतोय तो या सगळ्या गोष्टींचा, मनस्ताप होतोय मला, पण आता बास, आता नाही. त्याबरोबर अनिशा म्हणत असते, नेमकं काय बोलायचं आहे तुला काव्या? त्यावर काव्या म्हणत असते की मला खूप त्रास होतोय, घुसमट होते माझी अनिशा. त्याबरोबर अनिशा काव्याला विचारत असते, काव्या मला सांग, तू काय करायचं ठरवलेस आणि नेमकं आता तू कोणाला कॉल केला होतास? जीवाला. त्याबरोबर आता काव्या ही अनिशावरती सुद्धा चिडते आणि अनिशाला म्हणत असते, अनिशा आत्ता मला म्हणालीस ना मी मूर्ख आहे का म्हणून, मूर्खासारखं बोलते आणि आत्ता तू काय करतेस? तू सुद्धा स्वतः मूर्खासारखंच बोलतेस ना. मी का करू ते जीवाला फोन? काय संबंध त्याचा माझ्याशी आणि माझा त्याच्याशी? हे बघ, तू माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहेस ना, म्हणून तुला कायमचं सांगून ठेवते, आजच्या नंतर त्या जीवाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही. माझ्यासाठी आता जीवा हा टॉपिक, जीवा हा चॅप्टर कायमचा संपलेला आहे. त्याबरोबर अनिशा म्हणत असते, काव्य अगं तू आता मूव ऑन व्हायचं ठरवलं आहेस ना, मग नको ना या सर्व फालतू गोष्टींचा विचार करूस, सोडून देत ना, जाऊ देत ना या सर्व गोष्टी. हे बघ, पार्थ जिजूंनी पुस्तक दिलं आहे, चल आपण इन्स्टिट्यूटला जाऊ. तू तुझ्या करिअरवर, तुझ्या अभ्यासावर, तुझ्यावर फोकस करायचं ठरवलं आहेस की नाही? त्याबरोबर अनिशा ते पुस्तक काव्याच्या हातामध्ये देते. काव्य ते पुस्तक खाली बेडवरती टाकते आणि म्हणत असते की नको आहे मला हे पुस्तक, नाही करायचं आहे मला अभ्यास, काहीच नको आहे मला, बास. पार्थही नको आहेत आणि जीवाही नको आहे. जीवा तर नकोच आहे मला, त्याचा चॅप्टर तर मी कधी क्लोज केला आहेच, पण आता पार्थचा सुद्धा चॅप्टर मी खूप लवकर क्लोज करणार आहे. आता अनिशा काव्याला विचारायला लागते, काव्य नेमकं काय आहे तुझ्या मनात, काय ठरवलं आहेस तू?
बोल काव्या. त्याबरोबर काव्या ही म्हणत असते की अनिशा प्लीज मला स्वतःची थोडी पर्सनल स्पेस दे ना. त्यावर अनिशा म्हणत असते काव्या काय सुरू आहे तुझं? स्पेस स्पेस हे बघ, जीवाने तुझ्यासाठी लेटर दिलं आहे, किमान हे बघ तरी. काव्या ते लेटर हातामध्ये घेते. आता काव्या ते लेटर उघडणार असते, पण अचानक तिला काय येतं मनात काय माहीत, ती लगेचच ते लेटर फाडून टाकते आणि म्हणत असते नको आहे मला त्याच्याकडून आलेली कोणतीच वस्तू आता मला माझ्या आयुष्यात नको आहे, समजलं. आणि ते बघता बघता लेटर तुकड्यांमध्ये वाटलं जातं आणि खाली सांडूनही जातं. त्याबरोबर आता हे सगळं बघून अनिशा काव्यावरती चिडते. ती म्हणत असते काव्या काय सुरू आहे तुझं? का करतेस हे सगळं असं? कशाला वागतेस एवढं वाईट विकृत? त्याबरोबर काव्या म्हणत असते अनिशा प्लीज मला माझी पर्सनल स्पेस दे ना थोडा वेळ. त्याबरोबर अनिशा म्हणत असते काव्य अशी कशी आहेस गं तू? त्यावर काव्य म्हणत असते हो अशीच आहे मी विचित्र आहे, मी वाईट आहे, खूप वाईट आहे मी. सगळ्यांना माझा राग येतो, सगळेजण माझा तिरस्कार करतात, मग तू तरी माझ्याजवळ कशाला थांबतेस अनिशा? तू सुद्धा जा कुठेतरी निघून, तू सुद्धा चिड माझ्यावरती आणि जा. त्याबरोबर अनिशा म्हणते ठीक आहे काव्य, तुला स्पेस हवी आहे ना तुझी, घे. किती स्पेस हवी आहे ना तुला स्वतःची, ती घे. कारण काय आहे ना, आता मी जी इन्स्टिट्यूटला निघून जाणार आहे ती संध्याकाळशिवाय काही घरी परत येणार नाही आहे. आणि काकाकाकूसुद्धा गेलेत मामामामींसोबत चिनूच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला, त्यामुळे ते सुद्धा घरी येणार नाही आहेत किमान 2 ते 3 तास तरी. तुला काय वेळ घ्यायचा आहे स्वतःचा तो घे, तोपर्यंत बस घे तुझी पर्सनल स्पेस, किती पाहिजे तेवढी घे. एवढं बोलून आता लगेचच ती तिकडनं जायला लागत असते. तर काव्या म्हणत असते हो बरोबर आहे, आई बाबा जाणारच ना त्यांच्याबरोबर. मी स्वतःची मुलगी जे काही वागली आहे ते चुकीचं वागली आहे, चुकीचं बोलली आहे असं वाटत असणार त्यांना, म्हणून कॉम्पन्सिएशन करण्यासाठी गेले असतील मामा मामींबरोबर पत्रिका वाटायला. त्यांना काही फरक पडतो आहे का दुसऱ्याच्या आयुष्यात काय घडतं आहे आणि काय नाही याचा? त्याबरोबर आता अनिशा ही सुद्धा तिकडनं निघून गेलेली असते आणि आता काव्या ही घरामध्ये एकटीच राहिलेली असते. मित्रांनो, काव्याची चिडचिड होणं ही स्वाभाविक आहे. हसती खेळती मुलगी आपल्या बहिणीच्या लग्नाला गेली आणि तिथे लग्न मंडपात स्वतःचंच लग्न लावून बसली. त्यामुळे तिच्या आयुष्याची पुढे किती माती होईल, किती राख रांगोळी होऊन जाईल या गोष्टींचा मात्र कोणीच विचार नाही केला. तिचं करिअर, तिचं फ्युचर, तिचं स्वप्न, तिचं आवड, तिची निवड सगळं काही पुसून टाकण्यात आलं आणि त्या एका दिवसात तिला काव्या मोहितेपासून डायरेक्ट सौभाग्यवती काव्या पार्थ देशमुख बनवण्यात आलं. अर्थात या सगळ्यात पार्थचीही काही चूक नाही आहे. नवरा म्हणून पार्थ हा अगदी उत्तम मुलगा आहे, पण जर काव्याच्याच मनात कोणीतरी दुसरं आहे तर कशा पद्धतीने पार्थ काव्याच्या मनात जागा तयार करेल? काही मार्गच नाही आहे या सगळ्यामध्ये आणि त्यामुळेच काव्याची ही चिडचिड होती आणि ही चिडचिड होणं तिची स्वाभाविक आहे. कदाचित कालांतराने तिच्या मनातली ही चिडचिड, तिच्या मनातलं हे वादळ शांत होऊ सुद्धा शकतं, तर आणखीन त्याला आगसुद्धा लागू शकते. आता नक्की या वादळाला आग लागणार की हे वादळ शांत होणार ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणारच आहोत. तर इथे आता पार्थ हा ॲडव्होकेट समीरना म्हणत असतो की काय आहे ना, ॲडव्होकेट समीर, क्लायंट्समध्ये आणि आमच्यामध्ये जितकी पारदर्शकता असते तितकंच आमच्यासाठी काम करताना सोपं जातं. म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावून सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलं. बाय द वे सॉरी, ते काय आहे ना, आज म्हटलं होतं मी की जरा वर्क फ्रॉम होम करावं, म्हणून तुम्हाला घरीच मीटिंग करण्यासाठी बोलवून घ्यावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता पार्थने सॉरी म्हटल्याबरोबर लगेचच ॲडव्होकेट समीर हसायला लागतात आणि म्हणतात की नाही अहो ठीकच आहे, काय आहे, उलट माझं जे जुनं ऑफिस आहे त्याचेसुद्धा इंटिरियरचं जरा काम सुरूच आहे, त्यामुळे मीच माझ्या क्लायंट्सना त्यांच्या घरी जाऊन बाहेर जाऊन भेटतोय. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू आलेले असतात. मालिनी काकूंनी 2 कप चहा आणलेला असतो. छान पद्धतीने आता पार्थ आणि ॲडव्होकेट समीर चहा घेतात. पार्थ आता समीरची ओळख मालिनी काकूंना सांगत असतो. आई, हे ॲडव्होकेट समीर हे डिवोर्स स्पेशालिस्ट आहेत. आता डिवोर्स स्पेशालिस्ट म्हटल्याबरोबर मालिनी काकूंच्या चेहऱ्याचा रंग उडतो, त्यांना जरा टेन्शनच येतं. त्याबरोबर पार्थ म्हणतो आई काळजी करू नकोस, आपल्या घरी ते अशा कोणत्याही कामासाठी आलेले नाही आहेत. यांच्या ऑफिसचं इंटिरियर करायचं आहे आणि हे आपण काम घेतलं आहे त्यामुळे ते मीटिंगसाठी आलेत. त्याबरोबर आई जरा नॉर्मल होते. तर आता ॲडव्होकेट समीर किल्लेदार म्हणायला लागतात की बघितलं का पार्थ देशमुख, आमची ओळख सांगितल्यावर लोकांना कौतुक वाटायचं दूर राहतं, टेन्शन पहिले येतं. त्याबरोबर लगेचच पार्थ आणि मालिनी काकूसुद्धा हसतात. मालिनी काकू म्हणतात की नाही असं काही नाही आहे, माझ्या मनात असं नव्हतं आलं, प्लीज घ्या ना तुम्ही चहा घ्या. आणि मग ती त्यांना चहा देते. त्याबरोबर लगेचच पार्थ विचारायला लागतो, आई काय गं, बाहेर कोणी आलं आहे का? त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात की अरे हो, आपले गुरुजी आलेले आहेत.
ते काय झालं, जीवाच्या बाबतीत त्यांनी जे काही सांगितलं ते सत्य घडलं. आता अर्थात जे घडलं ते आपण बदलवू तर शकत नाही, पण गुरुजींनी आपल्याला याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे मी गुरुजींना आभार व्यक्त करण्यासाठी घरी बोलावलं आहे. बरं, तुझी मीटिंग करून झाली की तू सुद्धा बाहेर ये आणि गुरुजींना भेटून घे प्लीज, असं आई पार्थला सांगते. आता आईने पार्थला सांगितलेलं असतं गुरुजींना भेटून घे, त्यामुळे पार्थसुद्धा हो चालेल, माझं एवढं काम संपलं की मी सुद्धा भेटून घेतो असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू ह्या तिकडनं निघून जायला लागतात. मित्रांनो, आता मालिनी काकूंनी एक खूप मोठी गोष्ट ठरवलेली आहे. शोध मोहीम काढायची आहे, तीसुद्धा जीवा, नंदिनी आणि काव्या ह्या तिघांच्या मनामध्ये काय आहे हे शोधून काढण्यासाठी. आणि कदाचित त्या सगळ्यासाठीच मालिनी काकूंनी आता त्यांच्या माहेरच्या गुरुजींना म्हणजेच साठे गुरुजींना बोलावलं असेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता दुसरीकडे इथे नंदिनी ही साठे गुरुजींच्या जवळ आलेली असते. ती साठे गुरुजींना नमस्कार करते. त्याबरोबर साठे गुरुजी नंदिनीला म्हणत असतात की सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊ तुला, चालेल? त्याबरोबर नंदिनी ही गुरुजींना म्हणते, माफ करा गुरुजी, तुम्ही काय बोलताय ते मला कळलं नाही. आता अर्थात नंदिनीला बरोबर गुरुजी काय म्हणतायत हे कळालेलं असतं, पण तरीसुद्धा नंदिनी तिला काहीच कळालेलं नाही आहे अशा गोष्टींचा आव आणत असते. त्याबरोबर गुरुजी हसतात आणि नंदिनीला म्हणत असतात, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण समोरच्याला काय सांगतो हे कळत असतं आणि तरीही काही कळत नाही आहे असा ती आव आणते ना, त्यावेळेस खरोखर मजा येते. त्यावर नंदिनी म्हणते गुरुजी. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, मोहितेंची थोरली कन्या आणि देशमुखांची कनिष्ठ सून नंदिनी तूच ना? त्याबरोबर नंदिनी गुरुजींना विचारते, गुरुजी तुम्हाला कसं कळलं? गुरुजी म्हणत असतात की मला बऱ्याच गोष्टी अशा न सांगता कळतात. हां. त्याबरोबर लगेच नंदिनी ही काही बोलत नाही. तर गुरुजी हे नंदिनीला म्हणत असतात की मला आपोआप सगळं काही समजत असतं. मग आता नंदिनी ही हसते आणि तिथे गुरुजींबरोबर बसून घेते. गुरुजी हे आता नंदिनीला सांगत असतात की पूर्वीपासून मला मालिनी घरी बोलावते, कारण मी मालिनीला प्रत्येक गोष्ट सांगत असतो, त्यामुळे ती मला बोलवत असते. त्याबरोबर आता मालिनी काकू त्या ठिकाणी आलेले असतात. मालिनी काकू गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी तुम्ही फक्त ज्योतिष भविष्य सांगता म्हणूनच मी तुम्हाला बोलवत नाही हो, तुम्ही घरी आल्यावर छान प्रसन्न वाटतं. मग मालिनी काकू नंदिनीला सांगायला लागतात, नंदिनी तुला माहीत आहे का, मी जेव्हा लहान होते ना तेव्हापासून साठे गुरुजी आमच्या घरी यायचे. साठे गुरुजी वाड्यावर आले की वाड्यावरचं वातावरण हे कसं अगदी चैतन्यमय आणि प्रसन्न होऊन जायचं. गुरुजींच्या वाड्यावरती येण्यामुळे घरात अगदी सगळ्यांना छान आनंद वाटायचा. आणि सत्यनारायणाची पूजा म्हटलं की तर मग गुरुजी हवेतच. म्हणून आजही अगदीच सत्यनारायणाच्या प्रसादासाठी शिरा बनवला किंवा शिरा बनवला की मला गुरुजींची आठवण हमखास येते. त्याबरोबर लगेचच आता गुरुजी मालिनीला सांगतात की एक काम कर मालिनी, आज मग माझ्यासाठी शिरा बनव. हां, आता अर्थात प्रसादासाठी बनवतात तसा नाही बनवला तरी चालेल, पण छान शिरा बनव. तोपर्यंत मी जरा तुझ्या या कनिष्ठ सुनेबरोबर गप्पा मारतो, काय चालेल ना? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की हो हो चालेल ना, तुम्ही गप्पा मारत बसा, तोपर्यंत मी छान शिरा बनवून घेऊन येते. मालिनी काकू शिरा बनवायला तिकडनं जातात. गुरुजी हे नंदिनीला म्हणत असतात, कधीकधी जीवाची नुसती घुसमट होते, कारण विधिलिखित देवाने जे लिहून ठेवलं ते आपल्याला वाचता येत नसतं. त्यावर नंदिनी म्हणते की नाही गुरुजी, माझं सर्व काही सुरळीत सुरू आहे, माझ्या जीवाची काही घुसमट वगैरे नाही होत आहे. त्याबरोबर गुरुजी नंदिनीला म्हणतात, सगळं सुरळीत सुरू आहे, मग त्या दिवशी आईशी बोलताना रडू का आलं? त्याबरोबर आता मात्र नंदिनीची खरोखर कोंडी होते, कारण गुरुजींनी नंदिनीचं जे बोलणं असतं ते अगदी अचूक ओळखलेलं असतं. त्या दिवशी डोसा बनवत असताना किचनमध्ये नंदिनीला आईचा फोन आला होता आणि त्यावेळेस नंदिनीला रडायला येत होतं. तर दुसरीकडे ॲडव्होकेट किल्लेदारच आता काव्याची केस घेणार असतात. त्यामुळे आता काव्याने त्यांना कॉल केलेला असतो. काव्या त्यांना म्हणत असते की ॲडव्होकेट किल्लेदार, मला डिवोर्स हवा आहे, त्याच संबंधित तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे, तुम्ही माझ्या घरी या, ॲड्रेस लिहून घ्या. त्याबरोबर लगेचच किल्लेदार ॲड्रेस लिहून घ्यायला लागतात. आता ते लिहत असतात, शांती सदन, रोड नंबर हो आणि मोहिते निवास. आता मोहिते निवास हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्काच बसतो, कारण मोहिते निवास शांती सदनमध्ये फक्त काव्याचा बंगला असतो. आता काव्या ही घरामध्ये एकटीच असते. त्याचबरोबर आता तिथे लगेचच
ॲडव्होकेट किल्लेदार पोहोचलेले असतात. काव्या दरवाजा उघडते आणि या ॲडव्होकेट किल्लेदार आत या असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आता ॲडव्होकेट किल्लेदार आत जातात तर त्यांच्या पाठोपाठ पार्थसुद्धा आतमध्ये जातात. पार्थला बघून काव्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.